नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक प्रणय कथेमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. आता सगळंच बदललं होतं. सुनील आणि कायराच्या नातेसंबंधांमध्ये फार फरक पडला होता. आता त्यांचं बोलणं देखील कमी आणि भांडणं जास्त होत होती. परिणामी ते दोघे भेटायचे कमी झाले. बोलले की त्यांचे शब्दाने शब्द वाढायचे आणि खटके उडायचे. आता दोघांमध्ये तो जिव्हाळ्याचा भाव राहिला नव्हता. याचं कारण स्पष्ट होतं. एका निसटत्या क्षणी कायराचा पाय घसरला होता आणि देशपांडे सरांची ती खऱ्या अर्थानं पार्टनर झाली होती. ती विचार करू लागली, आता आपल्याला ठोस निर्णय घ्यायला हवा. असं किती दिवस चालायचं? आपल्या आणि देशपांडे सरांचे जे काही संबंध आहेत त्याबद्दल सुनील अनभिज्ञ आहे. तो आपल्यावरती चिडतो कारण तो अजूनही मला आपलं मानतो. पण आता सत्य वेगळं आहे. मी आता सुनीलची राहिली नाही. तेव्हा सुनीलला फसवण्यात काहीच अर्थ नाही. एकदा त्याला भेटायला पाहिजे आणि त्याला सारं स्पष्ट सांगायला पाहिजे. पण हे सगळं ऐकल्यानंतर तो कसा रिॲक्ट होईल? मला बेवफा म्हणेल. पण म्हणू दे, आता आपण व्यावहारिक विचार करायला हवा. भावनिक गोष्टींमध्ये आपण गुंतायला नको. ती विचार करत होती. शेवटी तिने निर्णय घेतला आणि तिचा हात फोनकडे वळाला. हॅलो सुनील, आज आपण भेटायचं का? मला वेळ नाही. त्याच्या शब्दामध्ये नाराजी स्पष्ट जाणवत होती. वेळ तर माझ्याकडेही नाही, पण आपलं भेटणं महत्वाचं आहे. ती शांतपणे बोलत होती. तो गप्प झाला. कुठे भेटायचं? त्यानं गंभीरतेनं विचारलं. काळ्या किल्ल्याजवळ. ठीक आहे. तिनं फोन ठेवला. संध्याकाळ होत आली होती. सूर्य अस्ताला चालला होता. जीर्ण काळा किल्ला समुद्र किनाऱ्यावरती एकट्या वृद्धासारखा उभा होता. समुद्राचे गार वारे सुनीलच्या चेहऱ्याला स्पर्शून जात होते. पण आज ते वारे त्याला सुखावत नव्हते. आज काहीतरी अप्रिय घडणार असल्याची जाणीव त्याला झाली होती. कायरा आपल्याशी अशी का वागते? आपलं काय चुकतंय? तो विचार करत होता. आपण लग्नाला उशीर करतोय म्हणून कदाचित ती आपल्यावरती नाराज झाली असावी. पण मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. मी अनेक ठिकाणी फिरतोय, घराचा शोध घेतोय. 2 फ्लॅट मला योग्य वाटतायत. आज कायराशी बोलून पक्क करावं. एकदा का फ्लॅटचं पक्क झालं तर मी लगेच लग्न करेन. पण मीच नेहमी खालीपणा का घ्यावा? तिलाही माझी गरज आहेच ना. ते काही नाही, आपणही काहीसं कडकच घ्यायला हवं. सूर्याची किरणं आता लालसर होत चालली होती. किल्ल्याचा परिसर प्रेमी युगुलांनी व्यापून टाकला होता. कोणताच कोपरा रिकामा दिसत नव्हता. समुद्र शांत आणि संयमी भासत होता. आता या संयमाची गरज सुनीलला होती. तो विचारांच्या गर्तेमध्ये बुडाला होता. अचानक त्याची नजर काहीशी दूरवरून येणाऱ्या आलिशान काळ्या गाडीकडे गेली. ती गाडी किल्ल्याच्या जवळ येऊन थांबली. सुनील सहज त्या गाडीकडे पाहत होता. आपण ही कायरासाठी अशीच आलिशान गाडी घ्यावी असा विचार त्याच्या मनामध्ये आला. आणि अचानक तो विचार कोलमडून पडला. त्याच्या डोळ्यावर त्याचा विश्वासच बसेना. कारण गाडीचा दरवाजा ड्रायव्हरने उघडला आणि त्या दरवाजातून कायरा बाहेर आली. कायरानं फिकट गुलाबी रंगाची साडी घातली होती. ती त्या साडीमध्ये आकर्षक वाटत होती. गाडी, ड्रायव्हर आणि कायरा ज्या आत्मविश्वासानं चालत होते तो पाहतच राहिला. तिनं ड्रायव्हरला सूचना केल्या होत्या, त्यामुळे तिथेच काहीसं दूर तो गाडी घेऊन थांबला होता. तिनं सुनीलला पाहिलं होतं आणि ती सरळ त्याच्याकडे आली. डोळ्यातील भाव दिसू नये म्हणून तिनं काळा चष्मा लावला होता. ती सुनील जवळ आली. लवकर आलास वाटतं? होय, 15-20 मिनिटं झाली आहेत. ये, आपण पलीकडे बसूयात. ते दोघे समुद्राच्या दिशेनं तोंड करून बसले. लाटांचा धीर गंभीर आवाज येत होता. ते दोघे बराच वेळ काहीच बोलले नाहीत. मग तीच धाडस करून म्हणाली, आज काहीच बोलायचं नाही वाटतं. काय बोलावं शब्द सुचत नाहीत. असं नेहमी होत नव्हतं. आजची संध्याकाळ नेहमीसारखी वाटत नाहीये. मग काही वेळ असाच शांततेमध्ये गेला. ती बोलू लागली. हा किल्ला साक्षीला आहे. आपण इथे फार वेळा भेटलोय. हितगुज केलंय. इथल्या बऱ्याच गोष्टी आहेत.
ज्या आपण कधीच विसरू शकणार नाही. कशाला विसरायच्या? तसं काही कारण नाही. हे बघ कायरा, आपल्यात अलीकडे फार वाद होतात मान्य, पण तरीही आपल्यामध्ये अशी एक गोष्ट आहे जी आपल्याला बांधून ठेवते. तिला काय बोलावं सुचेना. तो पुढे बोलू लागला. कायरा, आता सगळं काही ठीक होईल. मला एक फ्लॅट खूप आवडलाय, तो तुलाही आवडेल. या रविवारी वेळ काढ, आपण जाऊयात. सुनील, ती थांबली. मला माफ कर. अगं, माफी कशाला मागतेस? चुका आपल्या दोघांकडूनही होतात, मग त्यात विशेष काय ते? माझी चूक माफी मागण्यासारखी नाहीये. काय म्हणतेस मला कळलं नाही. आणि हो, ते गाडी ड्रायव्हर ही काय भानगड आहे, मलाही कळू दे. तो काहीसा गंभीर झाला. हे दिसतं तेवढं सोपं नाही हे त्याच्याही आता लक्षात यायला लागलं होतं. तो सावध झाला. जे काय आहे ते मला स्पष्ट सांग. तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. ती शांतपणे बोलायला लागली. सुनील, आता मी तुझ्या लायकीची राहिली नाही. मी खूप वाईट आहे. तुला जर सगळं कळालं तर तू माझा द्वेष करशील. सुनील थांबला आणि तिच्याकडे निक्षून पाहत म्हणाला, कायरा, मला स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. तुझ्या डोळ्यामध्ये पाहून मला सगळं कळालंय. खरं पाहिलं तर गाडी आणि ड्रायव्हर पाहूनच माझ्या लक्षात आलं होतं. हे सारे देशपांडेंचेच का? हो, त्यांनीच हे सारं मला दिलं. आता त्यांनी स्वतःवर नियंत्रण मिळवलं. तुला काय वाटलं? तुझं काय चाललंय मला काही कळत नाही. सगळं कळायचं, पण मला वाटायचं तू साधी आहेस. तुला आपण जपलं पाहिजे. पण आता हे सगळं पाहता लक्षात येतंय तूही देशपांडे सारखीच, किंबहुना त्यांच्याही पेक्षा बनेल आहेस. तू फ्रॉड आहेस. तुला जे बोलायचे ते बोल, मी काहीच बोलणार नाही. मी फक्त एवढंच सांगायला आली आहे की यापुढे आपल्याला भेटता येणार नाही. वाटलंच मला. तू खूप निर्लज्ज आहेस. छान. आता हे सांगा की यामागचं कारण तरी काय? ती थांबली आणि म्हणाली, देशपांडे आणि मी लग्न करणार आहोत. त्याने मला त्यांचा बिझनेस पार्टनर बनवलाय. त्यानंतर आम्ही युरोपला जाऊन लग्न करणार आहोत. त्याला धक्काच बसला. क्षणभर काय बोलावं हे सुनीलला सुचेच ना. तर मग मित्रांनो, आता काय म्हणायचं या लव्ह स्टोरीला? हा गेम कायराचा होता की देशपांडेंचा हेच कळत नाही आता. तरी पुढे अजून बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होणार आहेत. त्यामुळे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला देखील लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.